नमस्कार, मी सायली आणि आपण पाहत आहात पुणे लोक. मी आली आहे आज कोंढव्यामध्ये माँ खतिजा प्रसूतिगृहामध्ये. माँ खतिजा हे हॉस्पिटल हाजी परवीन यांनी सुरू केलं होतं आणि तिथे प्रसूती कक्ष सुरू झाला नव्हता, पण आत्ता नुकतेच अजितदादा पवारसुद्धा गेले आणि अजितदादांचं स्वप्न होतं हे हॉस्पिटल अगदी जोमाने सुरू व्हायला पाहिजे. त्यांनी शब्द दिला होता की अनुदानाची कमी कोणतीच भासू देणार नाही आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी निवडणुकीमध्ये निवडून न येताही स्वप्न पूर्ण करायचं अजितदादांचं, म्हणून हाजी परवीन यांनी परत समाजसेवेचा विडा अगदी जोमाने उचलला आणि या हॉस्पिटलवर फोकस करून हे हॉस्पिटलमध्ये प्रसूतिगृह सुरू करायचं हा त्यांचा अट्टाहास होता. आणि आपण आता संवाद साधूयात आमदार चेतन तुपे यांच्यासोबत. आज माँ खतिजा हॉस्पिटलचं लोकार्पण झालं. खरं तर 2 टप्प्यामध्ये हे हॉस्पिटल सुरू झालं. सुरुवातीला हॉस्पिटलच्या खालच्या मजल्याचं लोकार्पण झालं होतं. त्या ठिकाणी OPD, लसीकरण, बालकांचं लसीकरण, गरोदर मातांची तपासणी हे सगळं होतं. मधल्या टप्प्यामध्ये सोनोग्राफीचं मशीन त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन करण्यात आलं. त्यामुळे सोनोग्राफीचं मशीनसुद्धा या ठिकाणी आहे, जे आमच्या गरोदर माता भगिन्यांसाठी अतिशय गरजेचं असतं ते तपासण्या होणं. इथे ब्लड चेकिंगची सोय आहे, लॅबसुद्धा आहे. आता ॲडमिट करायची जी प्रोसिजर होती गरोदर स्त्रियांना, कारण होत असं होतं तपासण्या इथं होत होता, पण ॲक्च्युली जी डिलेवरी होती त्याच्यासाठी दुसरीकडे जायला लागत होतं आणि गोरगरीब जनतेला प्रायव्हेट हॉस्पिटलमधला खर्च परवडत नव्हता. त्याच्यामुळे आमचे सगळेच नगरसेवक, त्याच्यामध्ये आमच्या परवीन भाभी असतील, हाजी फिरोज असतील, रईसभाई असतील, गफूरबाई असतील, नंदा लोणकर असतील, आमच्या हसीना भाभी असतील, हे सगळेच जण गेले काही दिवस प्रयत्न करत होते. मधल्या काळामध्ये स्वर्गीय म्हणणंही दादांना खूपच आम्हाला दुःखदायक, क्लेशदायक आहे, पण दादांनी कमिशनर साहेबांना सांगलं होतं. त्याच्यावरून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो होतो आणि कमिशनरांशी चर्चा झाल्यानंतर कमिशनरांनी याच्यासाठी आवश्यक तो सगळा स्टाफ द्यायचा, डॉक्टर्स द्यायचे मान्य केलं होतं. सोमवारी मला परत या सगळ्यांनी कॉन्टॅक्ट केला. सोमवारी मी कमिशनर साहेबांशी, आरोग्य प्रमुखांशी बोललो आणि काल या ठिकाणी नवीन स्टाफची, डॉक्टरांची नेमणूक झाल्याचं पत्र, हे समोर पत्र आहे, आपण पाहू शकता. याच्यामध्ये हे स्टाफ नेमणुकीचं पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे. कालची तारीख आहे. त्याच्यामुळं आता स्टाफ या ठिकाणी आल्यामुळं अधिकचा विलंब लागू नये, परत त्याच्यात काही अजून हे राहिलं ते राहिलं असं न होता इथं जनरेटर सगळ्याची सोय झाल्यामुळं आज याचं लोकार्पण केलेलं आहे. स्टाफ यातला आता जवळपास बऱ्यापैकी आलेला आहे. काही जण बदलीच्या येणार आहेत. 1-2 दिवसात तोही सगळा स्टाफ होईल. आत्ता सेटअप लावायला सुरुवात केलेली आहे. काही नर्सेस स्टेशन आणि या सगळ्या गोष्टी एकदा त्यांनी सेटअप केला. स्टाफ आल्यामुळं, आता स्टाफच नव्हता त्यामुळं या गोष्टी नव्हत्या. 1-2-4 दिवस त्यांना स्टाफ सेटअप करायला जाईल. हा स्टाफ सेटअप झाला की प्रत्यक्ष उपचार द्यायला सुरुवात होणार आहे. याचा सर्व कोंढव्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आवाहन करतो. अजितदादांनी या ठिकाणी स्वतः सभा घेतली होती आणि त्यावेळी सांगितलं होतं की या हॉस्पिटलला निधी कमी पडून देणार नाही. दादांचा शब्द हा आज खरा झाला आहे. त्यामुळं दादांचं जे होतं की मी कामाचा माणूस आहे, ते आमचे सगळे इथले माजी नगरसेवक हे काम करूनच दादांना श्रद्धांजली अर्पण करतायत. पुढच्याही काळात आमदार म्हणून मी या सगळ्यांच्या पाठीशी असणार आहे आणि कोंढवा परिसरामध्ये जी कामं असतील ती सगळी होतील, एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा दादांना कोंढव्याच्या नागरिकांच्या वतीनं श्रद्धांजली.